नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी निवारण नंतर कर्मचाऱ्यांच्या या 2 प्रलंबित प्रस्तावित मागणीवर होणार निर्णय, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांच्या या वेतन त्रुटी निवारण नंतर कर्मचाऱ्यांच्या कोणत्या 2 प्रलंबित प्रस्तावित मागणीवर निर्णय होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी निवारण नंतर कर्मचाऱ्यांच्या या 2 प्रलंबित प्रस्तावित मागणीवर होणार निर्णय। पहा सविस्तर अपडेट काय सांगतोय। A decision will be taken on these 2 pending proposals of the employees after the salary deficit of the state employees in resolved। राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी निवारण समितीच्या अहवालातील शिफारसी हे राज्य सरकारने काल दिनांक 13 मे म्हणजे परवा 13 मे रोजी झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। सदर निर्णयानंतर आता राज्य कर्मचाऱ्यांच्या इतर 2 प्रलंबित प्रस्तावित मागणीवर सकारात्मक निर्णय या ठिकाणी होणार आहे। सदर प्रस्तावित मागण्या हे कोणत्या आहेत ते पुढील प्रमाणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत। बघा, पहिला आहे मागणी एकूण सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष। राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षांवरून 60 वर्ष करण्याची राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसाची मागणी आहे। सदर मागणीवर राज्य सरकारकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे, परंतु सदर प्रस्तावाला काही आमदार व स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी संघटनांकडून विरोध या ठिकाणी दर्शविल्याने सदर निर्णय हे अद्याप रखडला आहे। परंतु राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्ष करण्याबाबत सरकारकडून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे। शिवाय कर्मचारी संघटनामार्फत वेळोवेळी याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे। दुसरा आहे महागाई भत्तावाढ। केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारक तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1/1/2025 पासून 2% DA वाढ लागू करण्यात आलेली आहे आणि याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना DA वाढ लागू करण्याबाबत माहे-जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत निर्णय घेण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। बघा, या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता हा 53% वरून 55% इतका होईल। यामध्ये माहे-जानेवारी महिन्यापासूनची DA व थकबाकीची रक्कम देखील अदा करण्यात येईल। बघा, एकूणच अशा पद्धतीने राज्य कर्मचाऱ्यांच्या या वेतन त्रुटी निवारण नंतर कर्मचाऱ्यांच्या या 2 प्रलंबित अर्थातच या ठिकाणी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष व महागाई भत्ता वाढ ह्या ज्या 2 प्रलंबित प्रस्तावित मागणी आहेत, या मागणीवरती आता निर्णय होणार आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।